वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण सर्वात कमी वयात 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी पहिला खेळाडू. सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत वैभवचं सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण. लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली. आरोपी सिया आणि चेतनमध्ये सांकेतिक भाषेत संवाद झाला. मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर माहिती समोर आली. आरोपी सिया गोयल, चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजात सापडली. अपघातामुळे तिच्या बोटांना मोठी सूज झाली. वेदनेमुळे तिच्या हाताची जी स्थिती झाली तीच कॅमेऱ्यात कैद झाली. ते अश्लील हावभाव नव्हते. सियाच्या वडिलांचं स्पष्टीकरण. 18 वर्षापर्यंत मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी. शहापूर तालुक्यातील 8,000 विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पोस्टकार्ड पाठवलं. श्रमजीवी संघटनेची मोहीम. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार. तिन्ही दलांसाठी 52,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी इराणी नेते भाऊक. संसद अध्यक्ष मोहम्मद बगेर गलिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची भाऊक. रुग्णालयांना उपचार चाचण्यांचं दरपत्रक जाहीर करणं आता बंधनकारक आहे. उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड होणार. महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक विधानसभेत सादर. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक. आरोपींची संख्या आता 10 वर. आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता. पुढील तपास सुरू. जालना नागपूर मुख्य महामार्गावरील आनंदगड घाटातून संत मुक्ताईची पालखी जालना शहराकडे मार्गस्थ. शेकडो वारकऱ्यांना पायी घेऊन चाललेल्या पालखी सोहळ्याचं ड्रोन दृश्य. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मुक्ताईची पालखी मार्गस्थ.